आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो, प्रभूला महिमा देतो. अद्भुत देव आमचा आहे. मला विशाल गुरव कुठे गेला आहे का, त्याचं कौतुक करावं असं वाटतं. बस बाबा, पुण्यावरून तो चर्चला महिन्यात एकदा येतो. मी त्याच्या घरी गेलो होतो, त्यास आम्हाला कळलं की ते घर बरंच आतमध्ये आहे. परंतु सकाळी मला वाटतं 8:30-9च्या दरम्यान तो इथं पोहोचतो. तर वाटलं की पास्टर ज्या दिवशी मला रविवारी चर्चला यायचं असतं ना, घरातनं 2:30 वाजता पहाटे तिथून निघतो. गाडीवरती मला कोण तर ड्रॉप करतं. त्या दिवशी मला झोप नसती, पण ती चर्चची ओढ असते की काही पण करून मला चर्चला जायचंय. मी त्याला म्हटलं, मग तू जवळ तिथे एखादं चर्च अटेंड करायचं ना. तो म्हटलं, नाही हो, इथं ते दुसरीकडे कुठं नाही. मला त्रास झाला तरी चालेल, पण मला सोलापूरलाच यायचं. मला प्रश्न पडतो की लोक तिकडून इकडे येतात, इकडून इकडं काय येत नाहीत, नाही का. आपल्या सोलापुरातल्या लोकांचा मला मोठा प्रश्न पडतो की जिथं पिकतं तिथं विकत नाही. इथला रत्नागिरीचा आंबा इथं चालतो, इथं महाग मिळतो, आणि तोच रत्नागिरीमध्ये गेला तर स्वस्त असतो. कोणतं काय त्याला खायचं, नाही का. अशी परिस्थिती जगाची. म्हणून लक्षात ठेवा, देवावर जर तुमचं प्रेम असेल ना, असं लिहिले वचनामध्ये, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला तुम्हाला देवावरची प्रीती दिसली पाहिजे. आणि देवाची प्रीती असेल तर विचार करा, पुण्यामध्ये चर्चेस नाहीत का? चर्चेस आहेत. ती वचनाची भूक आहे ना. वचन जे माणसाला दुरुस्त करण्याचं काम करतं. मला काल एका बहिणीनं साक्ष सांगितली, पाठवली ती म्हणजे माझ्या नवऱ्याला ब्रेन स्ट्रोक झाला. त्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये, जे काही त्याच्या डोक्यामध्ये गाठी झाल्या होत्या, त्याला बोलता येत नव्हतं, हालचाल करता येत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टर म्हटले की हा क्युअर होणं, हा चालणं आणि हा बोलणं, ही गोष्ट दुरापस्त आहे. ब्रेन स्ट्रोक मध्ये आपल्याला माहिती की पुष्कळ लोक त्यातनं बाहेर यायला 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष, किंवा ते कायमचे पण कोमामध्ये राहू शकतात. व तिला मोठा प्रश्न पडला की आता आपली आर्थिक परिस्थिती तर एवढी नाहीये, काय करावं हा विचार ती तर मग तिच्या डोक्यामध्ये आला, हे वचन आपण त्यांना युट्यूबचं ऐकवत बसू. जेवढे दिवस ऐकवता येईल तेवढे दिवस ऐकवत बसू. आणि मग तिने सांगितलं की 1 महिना आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. डॉक्टर म्हटले की 1 महिन्यानं तुम्हाला घरी जावं लागेल. जितके उपचार आम्ही महिन्यापर्यंत करू, तुमची ताकद आहे तोपर्यंत करू, आणि मग तुम्ही घेऊन जा घरी. मग ती बहीण महिनाभर, ती म्हटली, मी युट्यूबचं वचन त्यांना ऐकवायला लागले. आणि जसं युट्यूबचं वचन ऐकायला लागले तसे ते शुद्धीवर यायला लागले, हालचाल करू लागले. 1 महिन्याने उठून बसले. डॉक्टरने पुन्हा स्कॅन केलं, गाठी तशाच, पण हा माणूस उठून आता बोलू लागला, साक्ष देऊ लागला, हालचाल करू लागला. म्हणून मी तुम्हाला सांगतो, देवाच्या वचनामध्ये ताकद आहे. देवाच्या वचनात ताकद आहे बरं का. प्रभूचं वचन आमच्याशी बोलतं ना, बायबल सांगतं, मी माझं वचन पाठवून लोकांना बरं करल. वचन पाठवून देव लोकांना बरं करत आहे. आणि असं बरं करत आहे ना की डॉक्टर म्हणतात हे आमच्या मेडिकलमध्ये घडूच शकत नाही. अगदी साधे लोक बरं का, बिचारे इतके बोळसट लोक आहे. त्यांनी त्या व्यक्तीची साक्ष पण मला व्हिडिओ करून पाठवली होती. मी ते पोस्ट करताना आली, विसरून गेलो, आता ते डिलीट पण झालं असेल. पण एक गोष्ट सांगतो, देवाला सर्व काही शक्य आहे. कोणीतरी एकानं सांगितलं की 8 वर्ष तो माणूस पैसे घेऊन फरार झाला, आणि त्याच्यानंतर कॉल केले तर त्याने ब्लॅकलिस्ट मध्ये ते नाव टाकून दिलं. सोपी सगळ्यात, नाही का. पैसे घ्यायच्याने ब्लॅकलिस्ट मध्ये नाव टाकलं की कॉल बी जात नाही, उत्तर बी येत नाही, कारण शोधता बी येत नाही त्याला. त्यांना मोठा प्रश्न पडला. पण त्याने युट्यूबच्या साक्ष ऐकलं की
आता जसं ब्रदरनं सांगितलं इचलकरंजीवरून, मला आठवत, तुम्ही रात्री आलता ना एकदा? हा, रात्री आला होता इथून इचलकरंजीवरून. मग रात्रीच आले, मग रात्री शुक्रवारच्या परीला आले, गेले कर्जबाजारी, कर्ज होतं, पुष्कळ प्रश्न त्यांचे आहेत. आणि मग जसं त्यांची साक्ष घेतलेले पैसे परत दिले, म्हटले तो व्यक्ती कॉल करत नाही, रिसिव्ह करत नाही, प्रार्थना करून बघू. हे शिलोमध्ये एवढं काहीतरी घडतं तर जस्ट आपण एक कॉल करायला काय हरकत आहे. त्याने कॉल केला, त्याने 8 वर्ष एक व्यक्ती आमचे पैसे घेऊन पळून गेला, तो पैसे द्यायला तयार नाही. त्याच्यासाठी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यावर 8 दिवसात त्या माणसानं पैसे आणून दिले. ते म्हटले घडू शकत नाही ते देवानं घडवून टाकले. जे घडू शकत नाही ते देव घडवतो. आज एकाने अजून फोन केला होता, बोरचं पाणी गायब झालं होतं. आज बघा स्टेटसवर आहे. आणि सकाळीच त्यांनी रविवारचा संदेश जाण्याच्या अगोदर ते म्हटले, हो आमच्या बोरमध्ये पाणी आलं, प्रार्थना केल्यावर इकडून तिकडून देव बरोबर घेऊन येतो. अंतिम दिवसामध्ये देव याच्यापेक्षा मोठे चमत्कार करणार आहे. कारण तो म्हणतो शेवटच्या मंडळीचं गौरव हे पहिल्या मंडळीपेक्षा अधिक असेल. चर्च मधली ताकद ज्यांना चर्चचं महत्व आहे त्यांना समजणार आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, आम्ही त्या मंडळीचा भाग बनावं ज्या मंडळीमध्ये प्रभू काम करत आहे. अशी एक मंडळी की जी मंडळी जगामध्ये चैतन्य निर्माण करत आहे. मला आविदादानी पण आलं का नाही माहित नाही, पण त्यांनी पण मला सांगितलं की कोणतरी त्यांचे एक रिलेटिव्ह पॅरालिसिस होऊन पडले आणि त्यांची वाचा गेली. वाचा गेल्यानंतर ती व्यक्ती इकडे नाही, बाहेर कुठंतरी मिरज सांगली या बाजूला आहे. ते ऍडमिट केले, त्याला बोलता येत नाही, पण बोलता शिलो पास्टर म्हणजे शिलोच्या पास्टरला फोन करा. ते फोन केला तर मला देव सुटका देईल. आणि ते म्हटले, ते बोलत होते बोबड्यावाटाने ते, आणि त्यांना लोकांना कळलं अरे शिलोच्या पास्टरला फोन करायला सांगत आहे. मग त्यांनी फोन केला आणि आता देवानं त्यांना थोडस कमी बोलता येतं, पण ते ड्रायव्हिंग पण करत आहे. हो, त्यांना सुद्धा पॅरालिसिस मधनं देवानं सुटका दिली. इतक्या गौरवी साथ. म्हटलं ड्रायव्हिंग पण करत आहे. म्हटलं अहो ड्रायव्हिंग पण करत आहे. पॅरालिसिस झालेला व्यक्ती ड्रायव्हिंग पण करायला लागलेला. म्हणून विश्वास तुमचा मजबूत राहू द्या. आणि दुसरी गोष्ट, फक्त देवावरती प्रेम करायला शिका, स्वतःवर नका करू. बरं का, काय होतं माहिती का, आम्ही स्वतःवरती जास्त प्रेम करतो. सेल्फ सिंपती. काय प्रॉब्लेम येतो माहिती का, मनुष्य ज्यावेळेस देवावरती प्रेम करू लागतो ना, तर सैतानाला वाटतं की त्याचं प्रेम तिथून काढून दुसरीकडे कुठेतरी डिव्हाइड केलं गेलं पाहिजे. आणि जेव्हा प्रेम डिव्हाइड होतं ना, त्यास मनुष्य देवापासून हळूहळू दूर जाऊ लागतो. मग कधी कधी तुम्ही जगावरती नाही प्रेम करणार. तुमच्यामध्ये वासना नसेल, तुमच्यामध्ये चोरी करण्याचा स्वभाव नसेल, परंतु सेल्फ सिंपत्ती किंवा स्वतःवरती जास्त असणारं प्रेम, या प्रेमामुळं तुमचं देवावरचं प्रेम कमी होतं. सेल्फ सिंपत्ती कशी, मी खूप प्रार्थना करतो पण देव मला उत्तर देत नाही. मी खूप चांगला आहे पण लोक चांगले नाही. मी खूप सेवा करतो परंतु माझ्या सेवेला फळ नाही. सेवा कोणाची करता? सेवा कोणाची करता? फळ कोण देणार आहे? मग त्यानं किती फळ द्यावं हा त्याचा प्रश्न आहे ना. एका त्यांनी नाही सांगितलं, पहिल्या तासाला काही कामगार घेऊन आला आणि शेवटच्या तासाला पण कामगार घेऊन आला, आणि शेवटच्या तासाला जी मजुरी दिली ती पहिल्या तासा इतकीच मजुरी दिलेली आहे. पण तुमचं काम फक्त काम करणं आहे. मजुरी किती प्रमाणात दिली हे त्याचं काम आहे. विषय माझा तो नाही. माझा विषय मुख्य काय आहे, कोणाला येशू स्वर्गामध्ये ओळख देणार नाही. आता सगळ्याला वाटतं मी येशूच्या ओळखीचा आहे, सगळ्याला वाटतं नाही का. प्रत्येक जण आपापल्या परीनं त्याला असं वाटतं की मला स्वर्गामध्ये खास ओळख असणार आहे. परंतु आज ज्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत, प्रभू स्वर्गामध्ये कोणाला ओळख देणार नाही. बरं, हे ओळख देणारे लोक तर आम्ही तर त्यांना डिक्लेअर करून टाकलं की हे स्वर्गामध्ये पक्के असणार, त्याच्यामध्ये तू माझंही नाव असेल. बरेच लोक म्हणतात की तुमच्यामुळं आम्हाला स्वर्ग दिसतोय. ते तसं बोलल्यावर मला भीती वाटायला लागते. अरे तुम्ही तिथं पोहोचला आणि मीच खाली राहिलो तर काही ती गडबड होईल. आणि मग तिथून लोक म्हणतील, पाळक साहेब तुम्ही दाखवलं रे, तुमको दिखाया लेकिन मुझको नाही दिखा. तुम्हाला दाखवलं पण मला नाही दिसलं.
म्हणून तर जी गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे, जाणं स्वर्गामध्ये हे प्रत्येकाचं स्वप्न आहे, पण सगळ्याची स्वप्न पूर्ण होणार नाहीत. ऐका, आज या दिवसामध्ये पुष्कळ लोक एक अशा प्रकारचं शिक्षण देत आहे, सगळे ज्यांचं बाप्तिस्मा झाला, ज्यांचं तारण झालं, असे सगळे स्वर्गामध्ये पोहोचणार आहे. शास्त्रात तर असं लिहिलं, पुष्कळ जण नेटाने आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल, पण त्यांच्याच्यानं जावणार नाही. बरं, अजून जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की असे लोक स्वर्गामध्ये असणार आहेत, या पृथ्वी तलावरती ते फार फेमस आहेत. फेमस म्हणजे फिल्म स्टार नाही मी तुम्हाला सांगत, मोठमोठे प्रीचर आहेत, फार फेमस आहेत. आणि या फेमस लोकांना स्वर्गात गेल्यावर येशू ओळखच देणार नाही. ऐका बरं का, आता यांना ओळख देणार नाही तर आमचं कसं होणार आहे? आणि आम्ही तर तिकीट काढून बसलोय, आम्ही तिकीट काढले, रिझर्वेशन केलंय, तारणाची तारीख लिहून ठेवलेली आहे. आणि पुष्कळ लोक तारणाचा वाढदिवस पण, मला मागं एकाने फोन केला होता, म्हणजे तारणाचा वाढदिवस आहे, तुम्ही प्रार्थनेला याल का? हे वाढदिवस करता करता नाकीन मला ते कुठलं करत बसतो. म्हणजे तारणाचा वाढदिवसाची पण तारीख लिहून ठेवलेली आहे, तारणाचा पण वाढदिवस आहे. परंतु आज एक गोष्ट तुमच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी लक्षात घ्या बरं का, हा संदेश कधीच विसरू नका. आणि मी असं म्हणेल, जास्तीत जास्त लोकांना तो संदेश लोकांपर्यंत पोहोचू द्या. कशासाठी माहिती का? फसगत लोकांची होणार आहे, फसगत होणार आहे. आणि तुमच्याही डोळ्यामध्ये अंजन घालून तुम्हाला आत्मिक जीवन फार बारकाईनं तपासून पाहावं लागणार आहे, फार बारकाईनं. जसं मी त्याचा अभ्यास करायला लागलो ना, त्यावेळेस मला स्वतःला सुद्धा किती जागरूक असणं गरजेचं आहे, हा तो विचार पवित्र आत्म्याने माझ्या डोक्यात घातला. किती जाग राहायला पाहिजे. काय होतं माहिती का, या पृथ्वी तलावरती लोकांना देव माहित नाही. देव दाखवणारे लोक, त्या लोक देव दाखवणारा व्यक्ती जशा पद्धतीने देव त्याला दाखवतील ना, तसंच त्यांना देव वाटतो, तसा देव दाखवतील तसा. आणि देव दाखवणाऱ्या लोकांचा ताबाच नेमका सैतान घेतो बरं का. सैतान कोणाचा ताबा घेतो? देव दाखवणाऱ्या लोकांचाच ताबा घेतो. दिसणार आहे तुम्हाला पवित्र शास्त्रामध्ये. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. मत्तयाचं शुभवर्तमान 7वा अध्याय 21 पासून 23 पर्यंतची वचनं. मला प्रभूजी प्रभूजी, मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल, स्वर्गाच्या राज्यामध्ये होईल असे असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो आम्ही तुझ्या नावाने संदेश म्हणजे भविष्यवक्ते, भविष्यवक्ते दिला, तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत् कृत्य केली नाही. मिरॅकल्स, असले मिरॅकल्स केलेले असतील की जे मिरॅकल्स आतापर्यंत कोणी पाहिले नाही. त्यांनी म्हटलं अद्भुत कृत्य केले असतील. तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन. परत वाचा हा शब्द, स्पष्ट सांगेन. कसं सांगेल? स्पष्ट. असं कोपऱ्यात बोलून पण सांगणार नाही. मी तिथे गेल्यावर इकडे कोपऱ्यात, तू पृथ्वी तलावर फार सुंदर प्रीचिंग केलं, युट्यूबचे संदेश ऐकून खूप लोकांचं जीवन तुझ्यामुळे बदललं, पण इकडे तुझं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही, गपचूप नरकात जाऊन पड. असं पण नाही. सगळ्या लोकांसमोर पास्टर थेलो रे, या इकडची तिकडची वचनं काढून फार लोकांच्या डोक्यावर मारली. साक्षी घडल्या, युट्यूबच्या साक्षीनी लोकांचं जीवनामध्ये विश्वास निर्माण झाला. परंतु अशा लोकांना तो काय म्हणणार आहे? मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. काय हो? कधीच ओळख नव्हती. काय शब्द वापरला त्यानं? कधीच ओळख नव्हती. पण आम्हाला ओळख आहे ना त्यांची. कोणाची ओळख आहे आम्हाला? भूत काढणाऱ्यांची ओळख आहे. आम्ही ठरवलं फार पॉवरफुल आहे, पहिले स्वर्गात असतील. आम्हाला कोणाची ओळख आहे? संदेश देणारे, भविष्यवाणी करणारे, भविष्य सांगणारे लोक. एक टप्पा तुम्हाला दाखवेल भविष्यवाण्या किती खोट्या असतात. आणि त्या भविष्य सांगणाऱ्यांना असं देव का म्हणतो की तू स्वर्गामध्ये नसणार आहे? ते प्रॉफिट, हे भविष्य बघते.
ज्या भविष्यवक्त्यांना आम्ही आदर्श करत आहोत, ज्यांनी भविष्य सांगितल्यावरती आम्ही आणि म्हणतो की देव आहे, परंतु हे स्वर्गामध्ये प्रभू त्यांना स्पष्ट म्हणणार आहे, तू मला मी कधीच ओळखत नव्हतो. ज्याने महत्कृत्य केलं, चिन्ह चमत्कार केले, त्यातला पहिली गोष्ट आम्ही पाहणार, कोण स्वर्गामध्ये अनोळखी असणारे येशूला. ऐका, ज्या गोष्टीचा विचार तुम्ही करतात की मी स्वर्गामध्ये पोहोचण्यासाठी मला अत्यावश्यक गोष्ट कोणती आहे, पहिलीच गोष्ट आम्ही करत आहोत, पण ही गोष्ट तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार नाही. वाचा परत 21 वचन. मला प्रभूजी प्रभूजी, मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. पहिली गोष्ट, जे सतत प्रार्थना करणारे लोक आहेत. ऐका बर का, प्रभूजी प्रभूजी म्हणणं म्हणजे सतत. आता सतत प्रार्थना करणाऱ्या लोकांनाच तो ओळख देणार नाही, तिथं न करणाऱ्यांचं तर काही विचारायलाच नको. सतत प्रार्थना करते, काय म्हटलं मला, प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश. प्रत्येकाचा हा शब्द का वापरला त्यानं, म्हणजे सगळेच प्रार्थना करणाऱ्यांना ओळख देणार नाही असं नाही, त्यातले सिलेक्टेड लोक. ऐका बरं का, नाही तर काही लोक म्हणजे आता प्रार्थनाच बंद करावी. मला प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश प्रत्येकाला मी स्वर्गामध्ये ओळख देईल असं नाहीच आहे. किती पण प्रार्थना करा, साखळीच्या प्रार्थना करा, वैयक्तिक प्रार्थना करा, उपास प्रार्थना करा आणि त्याला प्रभूजी म्हणा, परंतु शास्त्र काय सांगतं की प्रार्थना ही तुमची ओळख कधीच असणार नाहीये. प्रार्थना जशी पोपटाला शिकवली तर पोपट पण प्रार्थना करतो. शिकवा की पोपटाला प्रार्थना. बरं, याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला असे दाखवतो, जर तुम्ही व्हिडिओ बघितले ना, तर फॅमिली एकत्र बसून प्रार्थना करताना ते कुत्र पण त्यांच्याकडे डोळे झाकून हात टेकून तिथं प्रार्थना करतं बरं का. जेवण झाल्यावर आमेन म्हटल्याबरोबर मग कुत्र त्यांच्याकडे बघतं आणि ते जेवतं. आणि शास्त्रात लिहिलं कुत्र्यानं स्वर्गाच्या राज्यात. मग यांनी प्रार्थना केलेल्या स्वर्गाच्या राज्यात कुत्र्याला प्रवेश द्यायला पाहिजे, परंतु ट्रेनिंग देणं वेगळं. प्रार्थना ही शिकवली जाते. आम्ही का प्रार्थना केली, आम्हाला आमच्या आई वडिलांनी ती प्रार्थना शिकवली का आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि प्रार्थना पण आम्ही का करतो माहिती का, प्रार्थनेमुळं आमच्या मानसिकतेमध्ये आणि आमच्या विश्वासामध्ये बळकट येते. जे प्रार्थना करतात ना त्यांच्यामध्ये एक प्रकारचा प्रचंड विश्वास निर्माण होतो. पण तुम्ही प्रवासाला निघताना पहिल्यांदा प्रार्थना करूनच बाहेर निघता. का निघता? आमच्या गाडीला कोणीतरी ठोकलं तर. बरं, काही लोक बिना प्रार्थनेची जातात, त्यांची गाडी सुरक्षित जाते, पण तुमचा विश्वास काय, प्रार्थना केली आता बरोबर गाडी सुरक्षित पोहोचणार आहे, हा तुमच्यामधला विश्वास. प्रार्थना तुमच्यामध्ये तो विश्वास निर्माण करते. मग तुमचा विश्वास म्हणजे तुम्हाला स्वर्ग राज्याची केली, तो तुमचा स्वार्थ आहे. तो तुमचा स्वार्थ आहे की प्रभूनं प्रोटेक्शन द्यावं. जेवताना प्रार्थना का करता, जे शरीरामध्ये चाललेलं आहे त्याची कुठली बाधा माझ्या बॉडीवरती होऊ नये. तुम्ही खाल्लं, तुम्ही आशीर्वादित खाल्लं आणि आशीर्वादित करून खाल्लं, मग तो आशीर्वाद, त्याचं प्रोटेक्शन तुम्हाला मिळाले. आणि प्रार्थनेनं तुमच्यामध्ये तो विश्वास निर्माण झाला. पण लक्षात ठेवा, हे सगळं करत असताना तुम्ही कितीही प्रार्थनाशील असला, मला प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश. ऐका बरं का, दोन मुद्दे मी तुम्हाला सांगत आहे. एक, प्रार्थना करणाऱ्यांना तो ओळख देत नाही. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेल, जर प्रार्थना करणाऱ्यांना ओळख देत नाही, न करणाऱ्यांना कशी काय ओळख देईल? लाख बाप्तिस्मा झाला हो तुमचा, लाख दर रविवारी चर्चला तुम्ही जाता, सगळं काही तुम्ही करता, परंतु तुम्ही प्रार्थना करत नाही. आता दुसरा भाग, तुम्ही बाप्तिस्मा झाला, चर्चला जाता, प्रार्थना तुम्ही करता, तर तो म्हणतो तरी मी तुला ओळखत नाही. आता समस्या मोठी, नेमकं करावं तर काय, नाही केलं तरी स्वर्गामध्ये नाही आणि केलं तरी ओळख देणार नाही. मग काही लोक म्हणतील जाऊ दे ना, त्यापेक्षा बाकीचा वेळ टाइमपासच करू ना पृथ्वी तलावरती.
करायचं काय नेमकं, त्यानं आम्हाला ओळख द्यावी. तर त्याचं उत्तर त्यानं खाली दिले, वाचा. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. कोणाचा होणार? मग नुसतं प्रार्थना करून कोणी स्वर्गामध्ये जाणार नाही. लाख किती पण तुम्ही प्रार्थना केली, पण प्रार्थनेला बळ कसं असलं पाहिजे लक्षात ठेवा. प्रार्थना ही तुमची भावना आहे, इमोशन आहेत. प्रार्थना म्हणजे तुमच्या त्या भावना आहेत. तुमच्या सकाळी उठल्यावर तुम्ही प्रार्थना करता ते तुमच्या भावना आहेत. तुमची भावना त्या ठिकाणामध्ये तुम्हाला स्वर्गाच्या राज्याची खात्री देत नाही. मग या भावनेला जोड कर्तव्याची असली पाहिजे. कर्तव्य काय आहे? देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगणं. लक्षात ठेवा, किती पण प्रार्थना करा. म्हणून मी प्रार्थना खूप करतो, मग स्वर्गामध्ये माझी ओळख असणार आहे हे डोक्यातनं काढून टाका. त्याच्यासाठी बायबल माहिती असणं फार गरजेचं आहे. कित्येक लोक म्हणतात ते फार प्रार्थनाशील लोक आहेत म्हणजे 100% ते स्वर्गामध्ये पोहोचणार नाही. स्वर्ग आणि प्रार्थना या दोन भिन्न गोष्टी आहेत. पृथ्वी तलावर जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत देवाशी तुम्हाला संधान साधण्यासाठी, प्रभूची मदत मिळवण्यासाठी तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे. परंतु प्रार्थनेची तुम्ही प्रार्थना करता, देव तुमची मदत करतो, पण या मदतीला तुम्ही घेऊन आपलं जीवन देवाच्या वचनानुसार जगता का याची तपासणी मात्र प्रभू करत असतो. देवाच्या वचनानुसार जीवन जगता का? लक्षात ठेवा. खूप प्रार्थना करण्यापेक्षा काही वेळेस आत्मपरीक्षण करून कुठं मी देवाच्या वचनानुसार चुकतो याचं चिंतन करणं फार गरजेचं आहे. चिंतन करायला पाहिजे. जर मी देवाच्या वचनानुसार स्वतःची तपासणी करत नाही, म्हणून लक्षात ठेवा, सेल्फ सिंपती प्रार्थनेनं काय मिळतो माहिती का? सेल्फ सिंपती. मी खूप प्रार्थना केली. काही लोक म्हणतात आम्ही एवढ्या प्रार्थना केल्या, देव का ऐकत नाही? काय अधिकार आहे तुम्हाला विचारण्याचा? कधी विचार केला मी देवाच्या वचनानुसार किती जीवन जगलो? बारीक सारीक चुका, लक्षात ठेवा, छोट्याशा चुका सुद्धा देवाला आवडत नाही. जसं तुम्ही प्रौढ बनता ना तसं देवाला वाटतं तुमच्यामध्ये आत्मिक मॅच्युरिटी यावी, तुमचा बदल व्हावा, तुमचे स्वभाव, तुमचे विचार, तुमचा विश्वास, तुमची सेवा, तुमच्यामधली कार्य करण्याची पद्धत. समजा मला सुरुवातीला जसं अरे प्रभूनं वचन दिलं आता तसंच वचन. मला आठवतं पूर्वी मला बायबल माहित नव्हतं. मग मी काय करायचो, कुठला तरी एक दाखला घ्यायचो आणि त्याच्यावर बोलत बसायचो. पहिला माझा उपदेश होता लुकाचं शुभवर्तमान 19वा अध्याय, जक्कय झाडावरती चढला. मग तो उपदेश फार प्रभावी झाला. आता रोज उठून मी जक्कय झाडावरती चढला. अरे 25 वर्ष जक्कय झाडावरती चढला, उतरला नाही का अजून खाली? उतरायचं कधी? मी त्याच्यावरच बघत बसलो, त्याच्यावरच बोलत बसलो, लोक सुद्धा कंटाळून जातील ना. मग आता असं जर उपदेश करायला लागलं तर लोक 19वा अध्याय काढूनच बसतील. लुकाचं शुभवर्तमान जग काही झाडावर चढणार आज. आता तुम्हाला माहिती आज उपदेश काय करणार हेच बोलणार आहे. जग काही झाडावरती चढलेला आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा काय वाटतं, नवीन काहीतरी रिव्हेलेशन. प्रभूला पण वाटतं की तुम्ही मॅच्युअर झाल्यावर तुमच्याकडनं नवीन काहीतरी असलं पाहिजे. मग प्रभू तुम्हाला नवीन नवीन वचनं देतो. मग नवीन नवीन वचनं कशासाठी? युट्यूबला टाकण्यासाठी. युट्यूबच्या लोकांनी ऐकावं, त्यांचं परिवर्तन व्हावं, त्यांचं जीवन बदलावं. अहो ते त्यांच्यासाठी नाही. येशू काय म्हटलं माहिती का? पहिले मुलांना तृप्त होऊ द्या. पहिले कोण तृप्त झाले पाहिजे? पहिले शिलोह तृप्त झालं पाहिजे, मग बाहेरच्या लोकांनी खाल्लं पाहिजे. ठीक आहे, 100% बाहेरचे लोक बदलत आहेत. परवाचा तो संदेश काय संदेश होता गेल्या रविवारचा? हा, वेडा मत्सरानं मरतो, जगतो नाही मरतो. वेडा मत्सरानं मरतो. आणि ते इतके लोक त्या ठिकाणी कळलं पण नाही आम्हाला. आम्ही मत्सर घेऊन जगत आहोत आणि आता आम्हाला खरं कळलं की या मत्सरातनं आम्हाला बाहेर यायला पाहिजे. पश्चाताप करत होते लोक, पुष्कळ लोकांचं अश्रुपूर्ण आणि ते इमोजी टाकत होते की आम्ही रडलो, आम्हाला कळलं आमच्या चुका. मग बाहेर लोक बदलत आहे. आणि इकडं आत्मिक लोकांच्या मध्ये इकडं फक्त प्रार्थना, नुसते प्रार्थना. लक्षात ठेवा, प्रार्थना तुम्हाला जगामध्ये आणि मंडळीमध्ये ओळख देईल. ऐका बरं का,
लोक तुम्हाला म्हणतील हे प्रार्थनाशील लोक आहेत, ही जगाकडे तुमची ओळख असणार आहे. लोक तुमच्याकडे येतील, आमच्यासाठी प्रार्थना करा. आणि तुम्ही प्रार्थना कराल, कोणाला तरी जीवन मिळेल, कोणाला तरी लेकरं होतील. तुम्ही प्रार्थना कराल, कोणाला तर नोकरी लागेल. तुम्ही प्रार्थना कराल, कोणाचं तरी लग्न. आता हे सगळे लोक तुम्हाला ओळखायला लागले. आणि नेमकं मी मेलो स्वर्गामध्ये गेलं, आणि तिथं स्वर्गामध्ये गेल्यावर माझ्याकडे डेअरिंग आहे काय, आता नक्की प्रभू मला स्वर्गामध्ये जागा देणार आहे. इकडं प्रार्थनेच्या तोंडानं मग प्रभूकडे गेलो. तो काय म्हणला, अरे मी तुला ओळखतच नव्हतो. काय ट्विस्ट आहे, आत्मिक जीवन पहा कसं आहे. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, कोणाही व्यक्तीचं जीवन तपासत असताना नुसती त्याची प्रार्थना तपासू नका. ऐका बरं का, तुम्हाला सुद्धा तो म्हणतो सावध व्हा. एक व्यक्ती प्रार्थना करतो म्हणजे त्याच्या प्रार्थनेनं तुम्हाला स्वर्ग राज्य मिळेल याची पण गॅरंटी नाही. त्यालाच मिळणार नाही हो, मुळामध्ये त्यालाच मिळणार नाही स्वर्गाचं राज्य. येशू त्यांना ओळखच देत नाही. बरं, आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ही येशू नुसता बोलला नाही. अजून एक मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये 12व्या अध्यायाच्या 46 पासून 50 पर्यंतच्या वचनामध्ये बघा की किती देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं महत्वाचे. प्रार्थनेपेक्षा प्रार्थना करणाऱ्या लोकांना स्वर्गामध्ये ओळख नसणार आहे. वाचूया मत्त्याचं शुभवर्तमान 12वा अध्याय 46 पासून 50 पर्यंत. मग तो लोक समुदायाबरोबर बोलत असता पहा त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकानं त्याला सांगितलं पहा आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत. तेव्हा त्यानं सांगणाऱ्याला उत्तर दिलं, कोण माझी आई व कोण माझे भाऊ. आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला पहा माझी आई व माझे भाऊ. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करीतो तोच माझा भाऊ बहीण व आई. इकडं आम्ही पाहतो काही लोक बाहेर थांबले. आज पण तुम्ही बघितलं ना, आता आपल्याकडे थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणून ते बाहेर आहेत. पण बाहेरच्या लोकांना सांगणे आत यावंच लागेल. कारण बायबल काय सांगतो बाहेरच्यांना तो, कारण बाहेर साहित्याने येऊन कानात काहीतरी सांगतो बरं का. आता तुम्ही बाहेर, आता आपल्याकडे जागा नाही, आज ना उद्या आपण बांधू सगळ्याला एकत्र ठेवू, पण त्यांना बाहेरची सवय लागू देऊ नका, नाही तर प्रॉब्लेम येईल. एकदा बाहेरची सवय लागली की आत येऊ वाटत नाही. बऱ्याच मंडळांमध्ये पण तुम्ही बघा, तिकडे येशू सभास्थानामध्ये शिक्षण देत आहे आणि इकडं येशूची आई, भावंड आणि सगळे नातेवाईक कुठं थांबले हो, बाहेर उभे. आणि बाहेरून आतमध्ये निरोप, मला येशूशी बोलायचंय. काय करायचं हो, असंच लिहिलंय ना, काय लिहिलंय. तेव्हा कोणा एकाने त्याला सांगितलं पहा आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी. त्यांना तुमच्याशी बोलायचंय, आतमध्ये यायला नको, कुठं बाहेरूनच बोलायचंय. आणि तुम्ही बघा बऱ्याच चर्चमध्ये जर तुम्ही बघितले ना, लोक जेवढे आत आहेत तेवढेच बाहेर आहेत. मग गेले कशाला चर्चमध्ये, आणि बाहेरून काय म्हणतात, आम्हाला बोलायचंय तुझ्याशी. मग काय मी बाहेर येऊ? येशू काय म्हणतो, मी बाहेर येऊ, आत तुम्हाला आत यायला पाहिजे, तुम्ही बाहेर. बरं, आता हे कोण आहेत नेमके? ते येशूचे नातेवाईक आहेत, येशूचे जवळचे लोक आहेत, त्याला पसंत पडणारे लोक आहेत, ज्याला जन्म दिला आणि ती त्याची आईच ना त्या ठिकाणामध्ये, त्याची भावंड त्या ठिकाणामध्ये. आता प्रश्न, जर आईला भावंडांना तो ओळख देत नाही तर बाकीच्यांचं काय, तुमकी झाडकी पत्ती. जर त्यांनाच तो ओळख देत नाही, त्यांना म्हणतो मी तुम्हाला ओळखत नाही. का ओळखत नाही? मग त्यानं शिष्यांकडे हात करून सांगितलं. आज मी तुमच्याकडे हात करून सांगतो, येशूचे खरे नातेवाईक कोण आहेत माहिती का? तुम्ही आणि मी. यांना ओळख देणार नाही. जे मोठ्या पदावरती असतील, मोठ्या हुद्द्यावरती असतील, जे धार्मिक असतील, जे सात्विक असतील, जे नीतिमान असतील, ज्यांचा औदा मोठा असेल, परंतु शास्त्र काय सांगतं माहिती का? या लोकांना प्रभू स्वर्गामध्ये ओळख देणार नाही. त्यांना पृथ्वी तलावर दिली नाही तर स्वर्गात कधी देणार आहे? मुळात त्यांनी चर्चमध्ये असताना म्हटलं मी तुम्हाला ओळखतच नाही. मग कोणाला ओळखतो? हे समोर बसलेले माझे लोक. आता समोर बसलेले सगळ्यांची कॉलर टाईट, पण तो काय त्याच्या खाली पण काय लिहिले बघा, त्याने नुसतं समोर बसणारे नाही,
तेव्हा त्याने हा. त्यांना सांगणाऱ्याला उत्तर दिले, हा. कोण माझी आई कोण माझी आई, व कोण माझे भाऊ. कोण माझे भाऊ. आणि तो आपल्या शिष्यांकडे हा. हात करून म्हणाला, हात करून म्हणाला, पहा पहा माझी आई माझी आई व माझे भाऊ. माझे भाऊ. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करीतो. मुख्य भाग काय, स्वर्गातील पित्याच्या इच्छे. प्रार्थना नाही. खूप प्रार्थना केली देवाच्या इच्छे, माझीच इच्छा निबरगट. कोणताही वक्ता ना बदलूनच दाखवा पाळक साहेब आम्हाला. आणि प्रार्थना तर मजबूत आहे, भरपूर प्रार्थना, इतकी प्रार्थना इतकी प्रार्थना इतकी प्रार्थना. इकडे तुम्ही प्रार्थना करता आणि देव म्हणतो तुला ओळखत नाही. आता मी प्रार्थना करताना तुमची प्रार्थना, हे बापा आमचं ऐक आमचं ऐक, तो म्हणतो मी तुला ओळखत नाही, कोणत्या बापाला हाक मारता. प्रश्न काय आहे, तुम्ही प्रार्थना करता का हा प्रश्न नाही, तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागता का हा प्रश्न आहे. आणि येशू ख्रिस्ताना तेच सांगितलं. काय सांगितलं, जे हे समोर बसलेले लोक आहेत, हे तुम्ही एवढे समोर बसलेले लोक आहात. काही लोक टीव्ही समोर बसलेले असतील, काही लोक मोबाईल समोर बसलेले असतील. मला पुष्कळ लोक पाठवतात त्यांचं ते टीव्हीला दाखवून आमची फॅमिली. तुम्हाला माहिती का, तुम्ही बायबल घेऊन बसता पण लोक सुद्धा ते बायबल घेऊन बसलेले असतात टीव्ही समोर. ते म्हणतात आम्ही सगळं लिहून काढतो. काही काही लोक तर लिहिलेला अख्खा मेसेजच्या मेसेज मला पाठवतात. आम्ही सगळं लिहून रेकॉर्ड करून ठेवलं. कुठंतरी मी गेलो तर एक आंटी मला भेटण्यासाठी आल्या खास. तुम्हाला मला जी वही दाखवायची, माझी वही सुद्धा त्याच्यात कुठंतरी काहीतरी खाडाखोड असती, काय लिहिलेलं पण नसतं. पण त्यांनी एवढी सुंदर वही करून दाखवली. म्हणजे पाळक साहेब एवढी सगळी सुंदर माझी वही, संदेशाचे 4-4 पानं, माझे पानं मोठ्या मुश्किल नाही बघा, याच्यात पण खाडाखोड आहे बघा, वरती दिसते का तुम्हाला. हे खाडाखोड करून कसं तरी तयार करून तुम्हाला देत असतो. परंतु मला माहिती फक्त मुद्दा महत्वाचा आहे, चालवतो पवित्र आत्मा, ते बरोबर तुमच्या डोक्यामध्ये जात. मग ते पण घेऊन बसले होते वचन. मग येशू ख्रिस्तानं पण या सगळ्यांकडे बघून सांगितलं की या सगळ्या लोकांसंबंधानं जे बसलेत, पण बसलेल्यांमध्ये पण त्यानं निवडलं जे माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतात, त्यांच्याशी माझी ओळख आहे. या जगामध्ये तुम्हाला किती लोक ओळखतात कधीच ते गृहीत धरू नका, कधीच धरू नका काही. आणि तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो, जसं पेत्रामध्ये सैतान शिरला ना, तसं काही लोकांमध्ये सैतान शिरणार. कशाला माहिती का, तुमची स्तुती करण्यासाठी, तुमची ओळख. लोक तुम्हाला येऊन सांगतील पालक साहेब तुम्ही खूप पॉवरफुल आहात, मला येऊन सांगतात. पण मी कधीच त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवत नाही. मला माहितीये मला रोज पवित्र जीवन जगावं लागणार आहे, एक दिवस जगून चालणार नाही. आणि कधी कधी हे माझं जीवन मला अशा पद्धतीनं घडवत असतं की जसं तो पेत्र येशूला म्हणतो मी तुम्हाला मरू देणार नाही, मी तुमच्यावर मरेल, तुम्हाला मरू देणार नाही. तसं तो येशू म्हटला अरे सैताना माझ्यापासून निघून जा. त्यांनी ओळखलं या सैतानामध्ये, त्या पेत्रानं सैतानामध्ये प्रवेश केला. तसं लोक तुमचं कौतुक करण्यासाठी, तुम्ही धार्मिक आहात हे सिद्ध करण्यासाठी, तुम्ही चांगलं वागता का ते तुम्हाला दाखवणार नाही, पण तुम्ही प्रार्थना करता हे तुम्हाला दाखवतील. परंतु लक्षात ठेवा, जसं मी पाहतो दानियल प्रार्थना करणारा होता हे लोकांनी पाहिलं, पण देवानं काय पाहिलं, दानियल देवाच्या वचनानुसार जीवन जगणारा होता. वचनानुसार जीवन जगा, तडजोड करू नका, कॉम्प्रोमाइज करू नका. आणि वचनाप्रमाणे जीवन जगणं सगळ्यात कठीण आहे, पण ते तुम्हाला स्वर्गामध्ये ओळख देणार आहे. हे कठीण आहे. ते सौजन्य, ती लीनता, ती नम्रता, ती माघार घेणं, ते आत्मसमर्पण, ते कधी कधी रडावं लागतं. लोक नाकारतात, तुम्हाला धिक्कारतात, आभेरतात, चेष्टा करतात. मान सन्मान याच्या मागे लागू नका. लोक तुमचा सन्मान कधी करणार नाही. आणि मुळामध्ये तुम्ही लोकांकडे बघून जीवन का जगता. लोकांनी सन्मान करायला पाहिजे, लोकांनी आम्हाला चांगलं म्हणलं पाहिजे. जेव्हा लोक तुमची ओळख बनतात त्यास देव तुम्हाला ओळख देत नाही, पण ज्या लोक तुमची ओळख विसरतात त्यास देव तुमची ओळख ठेवतो. देवानं तुमची ओळख ठेवली पाहिजे. आणि लक्षात ठेवा, लोक कुणाचं कौतुक करतात, जे कॉम्प्रोमाइज करतात त्यांचं कौतुक करतात. तुम्ही जगाशी तडजोड करा, त्यांच्याशी हात मिळवणी करा, त्यांच्या कलानं तुम्ही वागायला सुरुवात करा. आमचं पण कधी कधी कुणाशी पटतं माहिती का, जे आमचं ऐकत नाही त्यांच्याशी काय तुम्ही मैत्री करून दाखवा. मी लगेच सांगेल प्रभू हे चांगला पीस आत्ताच घेऊन जा, अजून बिघडला तर परत हाती लागणार नाही. परंतु कधी कधी आम्ही ज्यांच्याशी आमचं पटतं त्यांच्याशीच आमची मैत्री असते.
पण दानियल अशा लोकांची मैत्री करत होता, त्यांच्याशी पटत नव्हता, पण नातेसंबंध देवावर मजबूत होते. लक्षात ठेवा, एक आत्मिक व्यक्तीचं लक्षण काय माहिती का? तो व्यक्ती फक्त देवाच्या वचनानुसार जीवन जगत असतो. देवाच्या वचनानुसार. तुम्हाला काय पटतं, लोकांना काय पटतं याचा विचार करत बसायचा नाही. देवाचं वचन काय सांगतं त्याचा विचार करायचा. देवाच्या वचनानुसार तुम्हाला जीवन जगावं लागणार आहे. मग स्वर्गामध्ये कुणाला ओळख नसणार आहे? प्रार्थना करणाऱ्यांना ओळख नसणार आहे. पहिल्यांदाच मी ऐकून शॉक बसलो, बापरे, एवढ्या प्रार्थना करतो मी, म्हणतो आता प्रार्थनाच मला स्वर्गात नेणार आहे. परंतु लक्षात ठेवा, तुमच्या प्रार्थनेला वचनाची जोड असली पाहिजे. जेवढ्या प्रार्थना करता तेवढी कृतीत आणण्याचा प्रयत्न करा. म्हणून दानियेलाच्या संबंधानं त्यांनी प्रार्थना करताना काय म्हटलं? माझं पाप, माझ्या घराण्याचं पाप, माझ्या राष्ट्राचं पाप मी माझ्या पदरी घेत आहे. ही जाणीव आहे त्याला. पण तुम्ही प्रार्थना करताना, मी प्रार्थना करताना, मुळामध्ये मी प्रार्थना करतो त्यास मला वाटतं मी दोषीच नाहीये. मी प्रार्थना करतो त्यास मला नाही, माझ्यामध्ये काय दोष आहे? मी तर चांगला आहे म्हणून प्रार्थना करतो ना. पण दानियल एवढा प्रार्थनाशील व्यक्ती, तो म्हणतो माझं पाप, माझ्या घराण्याचं पाप, माझ्या राष्ट्राचं पाप. बरं, आता पहा, त्यानं नुसतं स्वतःचं पाप नाही आठवलं, तो म्हटलं माझ्या घराण्यानं पण काहीतरी पाप केलेलं आहे. मग त्याला कळालं माझ्या घराण्यातल्या पापाबद्दल, मग माझ्या राष्ट्रानं पण. आता बघा, तो व्यक्ती प्रार्थना करताना का त्याच्या मुखातनं देवाला दोष निघाला नाही? कारण त्याला माहितीये माझं पाप, माझ्या घराण्याचं, माझ्या राष्ट्राचं पाप, या सगळ्याचा दोष माझ्यावर असणार आहे. देव उगेच दंड देत नाही. समजा या देशामध्ये, आता आम्ही आमच्या ज्या देशामध्ये राहत आहोत, मंदिरं पाडली जाते, चर्चेस पाडले जात आहेत, विश्वासणाऱ्यांचा छळ केला जात आहे, रोज कुठंतरी कोणाला तरी मारलं जात आहे. मग आता देव दंड देताना या देशाला दंड देणार आहे. मग आता थोडं त्या दंडामध्ये तुमच्या या देशावर दुष्काळ पाठवेल, या देशावरती मरी पाठवेल, या देशावरती, आणि जे संकट देवाला पाठवायचे, देवाच्या लोकांचा छळ केल्यावर जसं 10 पिढा मिस्रावरती पाठवल्या, तसं या लोकांवरती पिढा पाठवणार आहे. मग आता समजा महागाई झाली, पेट्रोल वाढलं, लोकांना खायला नाही मिळालं, तर तुम्ही काय म्हणणार आहे? महागाई कशाला झाली? देव म्हणलं अरे राष्ट्राचं पाप आठवणार. पण लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये देव तुम्हाला सुरक्षित ठेवणार आहे जर तुम्ही देवाच्या वचनानुसार जीवन जगाल तर. हे तितकंच महत्वाचं. का दानियल प्रार्थना करतो माझ्या राष्ट्राचं पाप? त्याला माहितीये ज्या राष्ट्रामध्ये मी राहतोय त्या राष्ट्रामधले असणारे सगळ्या घडामोडीला मला सामोरं जावं लागणार आहे. या राष्ट्रामध्ये, या देशामध्ये असणाऱ्या लोकांमध्ये, आणि प्रभूनं पाठवलेलं. आता समजा भारत देशामध्ये मरी आली, मग सगळे प्रार्थना केली, मरी घालो, पिढा ते करुणा घालो, करुणा घालो. मेले कित्येक लोक. मग आम्ही म्हणतो अरे आम्ही एवढ्या प्रार्थना केल्या, मग करुणा का नाही गेला? मग देव, दानियल म्हणतो माझ्या राष्ट्राचं पाप. का या राष्ट्रामध्ये करुणा आला होता? राष्ट्रानं केलेलं पाप. ऐका, तुम्ही प्रार्थना करता म्हणजे तुम्ही स्वर्गामध्ये पोचाल याची गॅरंटी नाही. ओळखच तुम्हाला नसणार आहे. तुमची प्रार्थना ही तुमची कधी ओळख नसणार आहे. मग स्वर्गामध्ये कोणत्या व्यक्तीला ओळख असेल? आता ऐका, हा एक व्यक्ती चर्चमध्ये येतो, अशी एक व्यक्ती या चर्चमध्ये असेल. तो व्यक्ती चर्चमध्ये येतो, व्यक्तिगत प्रार्थना करतो, आणि घरी गेल्यावर जेवढं देवाचं वचन ऐकलं त्या वचनाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करतो. आणि तो व्यक्ती कोणा व्यक्तीला फेमस नाही, पण तुमच्यासाठी मी सांगतो, स्वर्गामध्ये जाल त्यास तुम्हाला कळणार पण नाही, अरे या व्यक्तीला मी चर्चमध्ये कधी पाहिलं पण नव्हतं, या व्यक्तीची माझी ओळख पण नव्हती, परंतु आम्ही एवढे प्रसिद्ध होतो, आम्ही एवढे नावलौकिक पावले लोक होतो, परंतु प्रभू त्या व्यक्तीला माझ्यासमोर हाक मारून म्हणेल इकडे ये, हे तुझ्यासाठी राखून ठेवलेलं जीवनाचं आणि मुकुट तू धारण कर. किती सुंदर दिवस तो असेल की तुमच्या प्रार्थना तुम्हाला देवाची ओळख दाखवत नाही, परंतु तुमचं आचरण, तुमचं वर्तन, तुमच्या वर्तनामुळं तुम्ही स्वर्गामध्ये फेमस होणार आहात. म्हणून जगात फेमस होण्याचा प्रयत्न करूच नका. बऱ्याच वेळा आम्ही काय करतो माहिती का, लोकांनी आम्हाला नावं ठेवल्यावर प्रार्थना बंद करतो आणि म्हणतो आता देवाच्या वचनाप्रमाणे जगायचंच नाही. कशाला चांगलं जगायचं? अरे चांगलं वागून तरी काय फरक पडतो, नाही का? मला आठवतं, मी आमच्या घरात सगळ्यात चांगलं वर्तन माझं असायचं, बाकीचे आमचे सगळे उडाणटप्पूच होते. आणि मग चांगलं वागून पण मला काय वाईट वर्तणूक मिळाली, मग चांगलं कशाला वागायचं? मी पण वाईट वागतो, घे चाकू सुऱ्यान फिर गावात. त्याचा काय परिणाम होणार आहे? ते चांगलं वर्तन मी शेवटपर्यंत जपल्यामुळेच आज तुम्हाला वचन सांगू शकतो ना. लोक कसे पण वागू द्या,
तुम्हाला तुमचं वर्तन देवाच्या वचनानुसारच जगावं लागणार आहे. का तर देव स्वर्गामध्ये तुम्हाला ओळख देणार आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा वाचूया 22 वचन. पहिला मुद्दा, प्रार्थना करणारे नव्हे तर पित्याच्या इच्छेप्रमाणे जगणारे. लक्षात ठेवा, असं टायटल तुम्ही टाका त्याला. प्रार्थना करणारे नव्हे तर पित्याच्या इच्छेप्रमाणे स्वर्गामध्ये ओळखले जाणारे. दुसरी गोष्ट वाचाया. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील प्रभो प्रभो 22 वचन. आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला. दुसरी गोष्ट, पहिले तर प्रार्थना करणाऱ्यांना देव स्वर्गामध्ये ओळख देणार नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, प्रार्थना कोणत्या व्यक्तीला ओळख देणार नाही? जे प्रार्थना करतात पण जीवन वचनानुसार जगत नाही. ऐका, असं मी म्हणत नाही की प्रार्थना करणाऱ्यांना देव ओळखणार नाही. असं मी तुम्हाला सांगते, प्रार्थना करता पण वचनानुसार जीवन जगत नाही. देवाच्या वचनानुसार प्रार्थना करता पण क्षमा नाही, प्रार्थना करता पण प्रीती नाही, प्रार्थना करता पण मत्सर आहे, प्रार्थना करता पण उद्धटपणा आहे, प्रार्थना करता पण अहमपणा आहे, प्रार्थना करता पण नम्रता नाही. हे जे स्वभाव आहे, प्रार्थना आम्ही करतो पण वर्तनामध्ये आमच्या फरक नाहीये. कोणाचा तरी आम्हाला राग येतो, कोणतरी व्यक्ती आम्हाला आवडत नाही. लक्षात ठेवा, तुमचं वर्तन, प्रार्थना आणि समोरची तुमची व्यक्ती, लक्षात ठेवा, हे तपासणार कुठं नेमकं देव? 10 आज्ञा देताना, देवाने आज्ञा देताना समाज समोर ठेवलेला आहे, लोक समोर ठेवलेले आहेत. या लोकांशी तुमचा असणारा व्यवहार. मग आम्ही पाहतो बरेच लोक हिमालयामध्ये जाऊन बसतात, कारण लोकच नाहीत ना. कुणाचा द्वेष करणार, कोणाचं मत्सर करणार आहे. मग काही लोकांमध्ये ते पण आहे, चर्चला जायला नको, राग पण नको याला, मत्सर पण यायला नको, घर के अंदर. मग आम्ही युट्यूबला घरात बघत असतो. मग स्वर्गात नाही, युट्यूब मध्येच तुम्ही असणार एक दिवस. स्वर्गात कशाला? ते म्हटलं युट्यूब बघितलं ना, मग आता युट्यूब मध्येच तुला स्वर्ग दाखवत ना, तिथंच तू राहा. युट्यूब मधला स्वर्गात तुम्ही असणार आहे. आणि जे लोक राग द्वेष मत्सर सगळं करतात तरी निर्लज्जासारखं चर्चमध्ये असतात, ते स्वर्गामध्ये असणार आहेत. हालेलुया. समजा चर्चमध्ये आल्यावर लोक तुम्हाला दुसफूस करतात. कोणी लोक तुम्हाला बघून त्याने आम्हाला नाक मोडू द्या, कान मोडू द्या, त्यांना करू द्या काय सर्कस करायची ते. हालेलुया. पण तरी तुम्ही नाही, मी जाणार प्रभूच्या घरामध्ये. आणि तुमचं रिॲक्शन लोकांना नाहीच. रिॲक्ट होऊ नका. पहिली गोष्ट, रिॲक्ट होऊ नका. दिसायचं नाही चेहऱ्यावरती. कोणी आम्ही दुखावलं, हसत खेळत बाहेर पडा. आणि घरी जाऊन पण रडू नका. काही लोक इथं नाही रडत, घरी जाऊन ओक्साबोक्षी भिंतीला पकडून भिंती कसं झालं, ठीक झालं, स्वर्गात पोचायचं. एवढं लक्षात ठेवा, स्वर्गात पोचायचं बस. कोणाला काय विचार करायचा त्याच्याबाबत तुम्ही विचार करत बसू नका. तुम्हाला स्वर्गामध्ये पोहोचायचंय आणि स्वर्गामध्ये पोहोचण्यासाठी वचनानुसार तुम्हाला जीवन जगायचंय. आता दुसरी कोण ओळखणार? कुणाला ओळख नसणार आहे? 22 वचन. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील प्रभो प्रभो आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला. आता ती दुसरी व्यक्ती कोण आहे? प्रॉफेट. संदेश ते भविष्यवाणी करणारे लोक कोण असणार हो? कोण असणार आहे? प्रॉफेट. आम्ही म्हणतो अहो त्याने आमचं प्रगट केलं, त्याने सांगितलं तुझ्या जीवनात काय आहे, त्याने सांगितलं माझा स्वभाव कसा आहे, माझी वस्तू कुठं हरवली ते सांगितलं. परवा कोणीतरी मला एक फोन केला. एक मुलगी घरातनं निघून गेलेली आहे, प्रार्थना करा आणि देव तुम्हाला काय सांगतो ती परत येणार का नाही येणार. म्हणजे तुम्हाला मी कशासाठी पाहिजे? ते येणार का नाही येणार याच्यासाठी. याच्यानं काय होणार आहे? ती आली तर काय देवा लागणार आणि नाही आली तर तुमचं काय नुकसान होणार आहे. मुळामध्ये काय झालं माहितीये का, लोकांना प्रॉफिटची गरज आहे, संदेश त्यांची गरज आहे. पण बायबल काय सांगतं, हे संदेश त्यांना पण मी ओळख देणार नाही. आणि आम्ही काय म्हणतो माहिती का, हा संदेश आहे. ऐका, उगाच संदेश त्यांच्या मागं पळत बसू नका. भविष्य बघते. आणि आज जर तुम्ही बघितलं ना, ते फेसबुकला उघडलं की प्रॉफेट 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 प्रॉफेट. मी एकाला फोन केला आणि त्याला म्हटलं, त्याने म्हटलं मला तुमच्या चर्चमध्ये यायचंय. पाळक साहेब या म्हटलं तुम्ही. मी पाळक नाही, मग कोण आहे? मी प्रॉफेट आहे म्हटलं. अरे बाबा चुकलं म्हटलं, मी संदेश आहे. त्या संदेशाला आपल्या संदेशाविषयीच एवढी प्रौढी झाली आणि त्याला लोकांना काय वाटतं,
तो संदेष्टा आहे आणि तो संदेष्टा जे सांगतो ते खरं आहे. हे का तुम्हाला सांगत आहे? यांना सुद्धा स्वर्गामध्ये ओळख नसणार आहे. कोणाला? जे प्रॉफिट आहेत. मग त्यांना ओळख का नसणार आहे? हाही मोठा प्रश्न आहे ना.